हो या भूमंडळावर अर्थात ध्वनी ऐकू येतोय. हा ध्वनी आणि हा ध्वनी मला ऐकू येता का मला याच्या पुढं माझ्यापर्यंत कशासाठी? तुझ्यापर्यंत आलोय याला कारण एकच आहे. कोण म्हणून विचारणार नाही. तुला ये असं मी म्हणणार नाही. तुझं स्वागत तर मी कधीच करणार नाही. नकोच करू. कारण माझा जो कमीपणा करून माझा मोठेपणा सांगेल तो खरा. कोणी सांगितलं तुला मी तुझा कमीपणा केला म्हणून? तूच बोलतोस. मी कमी आहे, मी काहीही बोलतो. हे कलियुग आहे आणि याच्या पुढे हे असेल काहीतरी बोलणार. मग निश्चित अगं आता चांगलं बोलण्यासाठी आलास की काहीतरी बोलण्यासाठी आलास? वाईट बोलण्यासाठी आलो. मग कारण हा ही जी भक्ती तुझ्या सभोवताली फिरते आहे आणि भक्तीचं स्वरूप जे तुझ्याकडे आहे हे कमी करू इथून मी परत जाणार. आणि हे भक्तीचं स्वरूप रामनाम गाऊन होणार नाही. आणि म्हणून मी असं तूच म्हणाला तू काहीतरी बोलतोस. मी दुसऱ्याला केव्हाही माझी भक्ती करा म्हणून सांगणार नाही. आणि मी तरी कुठे सांग? फक्त एकच, ज्या ज्या स्वरूपाने तू नटली आहे ते तुझं स्वरूप मी कमी करणार आहे. नाही कलिदेवा, हा? तू कितीही प्रयत्न कर हा? पण माझं अस्तित्व तू कधीही मिटवू शकत नाहीस. तुझा संचार हा आत्ता सुरू झालाय. हा? याच्यापूर्वी होता, हा? प्रयत्न केला, हा? वाया गेला. हा? पण आता पुन्हा हा संचार सुरू झालाय. हं? कारण आता तुला मुभा आहे. हा? खोटं बोलायला सुद्धा मुभा आहे. हं? पण खोटं बोलणार, हा पण खरं बोलून खोटं बोलणार. खरं बोलून तुझा खोटापणा कसा करता येईल हेच मला म्हणायचं. आणि त्याला कारण आहे, मी बोलतोय त्याला प्रमाण आहे. हे भक्ती नवविधा स्वरूपात तू नटली आहे हो, याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि जोपर्यंत या भूमंडळावरील तुझं स्वरूप कमी होत नाही तोपर्यंत या कलीचा संचार या भूमंडळावर होणार नाही. आणि म्हणूनच नऊ स्वरूपानं नटलेली ही नवविधा भक्ती, या प्रत्येक भक्तीचं स्वरूप मी माझ्या पहिल्या चरणापासून कमी करायला सुरुवात करणार आहे. आणि ते कोणत्या रीतीला असेल सांग. तर भक्ती आहे. पहिली भक्ती म्हणजे स्मरण भक्ती. ही स्मरण भक्ती या विश्वात प्रत्येक मानव करून उद्धरून जातोय. ही स्मरण भक्ती मी आसाने कमी करेन. देवाचं स्मरण कोणी करणार नाही, आळस येऊन सगळेजण झोपणार. पहिली स्मरण भक्ती. दुसरी कीर्तन भक्ती. कीर्तन जे जे करतील ते धनाच्या लोभाने करतील. म्हणजे तुझी कीर्तन भक्ती मी धनाच्या लोभाने संपणार आहे. तिसरी भक्ती पाहत सेवन. ही स्मरण भक्ती तिसरी. ही स्मरण भक्ती ज्या वेळी मी कमी करेन स्त्री पुरुष भेदभाव, त्याच्यानंतरची वंदन भक्ती, दास्य भक्ती आणि या प्रत्येक भक्ती स्त्री पुरुष तादात्म्य, विषय लोलुपता, नवे नवेस्तर अहंकार, तमोगुण आणि देवाबद्दल असणारी अनास्था, या प्रत्येक गोष्टी तुझ्या नवविधा भक्तीत मी समाविष्ट करीन आणि तुझं तेज मी कमी करणार. कलिदेवा, मान्य आहे मला तुझ्या युगाला प्रारंभ झाला. याचा अर्थ कुठेही जाऊन तू स्वैराचार करशील असं नाही. ही शाश्वत भक्ती आहे. तुझ्या अगोदर कितीतरी कालावधी मी आहे, माझ्या नंतर तू आहेस. आणि म्हणून नको तो अट्टहास काही कामाचा नाही. तू असाच वागणार असाच जगणार हे मला माहिती आहे. कारण कारण देव या विश्वाचा तू मला
सांग, तू नायक आहेस की तू खलनायक आहेस? मी निश्चितच खलनायक आहे, विश्वाचा युग पुरुष आहे. आणि म्हणूनच हा? तू जर खलनायक आहेस म्हणून हा. हे तुझ्या पद्धतीनं तू खोटं बोलून खरं बोलणार आहे, कधीतरी खरं बोलून खोटं बोलणार आहे. कारण तुझी निर्मिती तशी झाली आणि हे तुला माहिती आहे. कारण ब्रह्मदेवाच्या पृष्ठभागातून निर्माण होणारा तो अधर्म, निश्चितच अधर्माचा विवाह मिथ्याबरोबर झाला, दोघांचाही संयोग निर्माण झाला आणि त्यातून निर्माण झाला महाभयंकर असा दंभ. दंभ आणि माया यांचा विवाह झाला आणि दंभ आणि माया यांच्या मिलनातून निर्माण झाली ती एकच लोभ. लोभ आणि निकृती यांचा विवाह झाला आणि त्यांच्या मिलनातून क्रोध आणि हिंसा निर्माण झाली आणि क्रोध आणि हिंसा यांच्या मिलनातून कलिदेवा, हे युग पुरुषा, हे कलियुगात तुझी निर्मिती झाली. निश्चितच. आणि ते केव्हा झाली, कधी झाली, कोणत्या काळात झाली हे सुद्धा चांगलं माहिती आहे तुला. आणि म्हणूनच सांगते, काय ते? तुझ्या कर्तव्यकारी जोपर्यंत तू तुझं हे कर्तव्य करत असशील, हा? मी भक्ती आहे, हा. नवविधा पद्धतीनं मी नटलेली आहे. नवविधा पद्धती कोणत्या हे तुला माहिती आहे. निश्चितच. तेव्हा अन्य कुणाकडेही तुझा, पण इथं माझ्याकडे तुझं काहीही चालणार नाही. अरे मुखानं बोलशील तू, हा. पण करण्याची कुवत आणि हिंमत तुझ्यात नाही. मग एवढा जर तू म्हणत असशील हा? तर ऐक, ही नवविधा रीतीनं नटलेली भक्ती याच्या पुढं माझ्या कृतीनं चालणार आहे. आणि ती कशी ऐक, अगं याच्या पुढे या कलियुगात भक्ती नवच राहतील. पण या नऊ भक्ती, दैवी भक्ती, मानुषी भक्ती, पिशाची भक्ती, आसुरी भक्ती, कलहीन भक्ती, भैरवी भक्ती, राजसी भक्ती, तामसी भक्ती, सद्गुणी भक्ती, विकारी भक्ती, अशा नऊ कृतीनं या विश्वात मी हैदस माजवणार आहे. आणि त्याच्याबरोबर आसुरी शक्तीनं प्रत्येक माणूस आपलं अंग टोचून घेऊन सुद्धा तुझा विकार करतील, ही काळजी मी घेणार आहे. हे आता तरी तू करू शकत नाही. युगपुरुषा, हे करण्यासाठी आता यावेळी तू प्रवृत्त होऊ शकत नाही. मी काय बोलते हे तुझ्या ध्यानी आलेलं आहे. आता तू हे सुरुवात करू शकत नाहीस, याला अजून मर्यादा असेल. निश्चितच हे तू आता बोलू शकत नाही. हे जे तू करणार आहे त्याला कालावधी आहे अजून. तुझा आवाज वाढला की माझा प्रभाव वाढणार, लक्षात ठेव. भक्ती आहे आणि म्हणून म्हणतोय भक्तीने आपल्या मर्यादित राहावं. मी किती मर्यादेशीर राहावं हे मी ठरविलं आहे. आणि म्हणून कलिदेवा, तू सुद्धा मर्यादेतच बोलायला हवं. जेव्हा तू सुरुवात करणार आहे ते मला आता सांगू नको. कशी सुरुवात करणार आहे तुला सांगितलं. याच्यासाठी 9 पाप माझ्या बरोबर असतील. आणि ती 9 पाप सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, कायिक, वाचिक, मानसिक, नवे तर अष्टदा प्रकृतीपैकी 3 गुण, स्वप्न, सुश्रुती आणि जागृती, या तिन्ही अवस्था समोर आल्या की 9 प्रकारे या विश्वावर पापाची प्रेरणा करी आणि पापाची प्रेरणा करून माझ्या रीतीने मनोलोक भक्ती करतील. आणि म्हणून मी पुन्हा तुला सांगते, तुझं युग सांप्रत सुरू झालेलं आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा ह्या कृती तू आता करू शकत नाही. मी भक्ती आहे, शाश्वत भक्ती आहे. आणि कलियुगात तुला ही भक्ती सांगते, जी तू सुरुवात करणार आहेस ती तू आता करू शकत नाही. मग ऐक, आता जर सुरुवात करू शकत नाही, माझा बलप्रभाव